students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 8 An Ideal Ruler from 7th Standard History. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 36 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो क्वेश्चन नंबर 1, फाइंड इट फ्रॉम द चॅप्टर. चॅप्टरमधून आपल्याला शोधायचं आहे. काय शोधायचं आहे चला पाहूयात आपण. ग्रेव्ह डेंजर्स इन द लाईफ ऑफ शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते. आता हे लेसनमध्ये कशाला शोधायचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणकोणते होते. सांगा बरं कोणकोणते होते. तर अफजल खान भेटीचा प्रसंग, मग पन्हाळगडचा प्रसंग, शाहिस्तेखानावरील छापा, शाहिस्तेखानाचे बोटं छाटले होते की नाही, मग तो प्रसंग, आणि त्यानंतर आग्र्याहून सुटका. हे जे सगळे प्रसंग आहेत ते शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग होते. चला आन्सर राईट करूयात. इव्हेंट्स लाईक द मीटिंग विथ अफजल खान, द सीज ऑफ पन्हाळगड, द अटॅक ऑन शाहिस्ते खान अँड द एस्केप फ्रॉम आग्रा इन्व्हॉल्व्ड अ ग्रेट अमाउंट ऑफ रिस्क टू द लाईफ ऑफ शिवाजी महाराज. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दे रिस्क्ड देअर लाईफ ॲट द टाइम ऑफ महाराज एस्केप फ्रॉम आग्रा. शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगी जोखीम पत्करणारे कोण होते. सांगा बरं. ते होते हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर. चला तर मग आन्सर राईट करूयात. हिरोजी फर्जंद अँड मदारी मेहतर रिस्क्ड देअर लाईफ ॲट द टाइम ऑफ महाराज एस्केप फ्रॉम आग्रा. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे. व्हॉट वॉर्निंग डिड शिवाजी महाराज इश्यू टू द देशमुख ऑफ रोहिडा व्हॅली. व्हॅली म्हणजे खोरे. रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली. वॉर्निंग म्हणजे काय, ताकीद देणे. चला आन्सर पाहूयात. महाराज वॉर्न द देशमुख ऑफ द रोहिडा व्हॅली नॉट टू फेल इन हिज ड्युटी टुवर्ड्स द रयत. शिवाजी महाराजांनी देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली होती. आता या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही इतकेच राईट केले तरीही चालणार आहे. आता इथे मी पुढे आणखी थोडेसे एक्सटेंड करते आन्सर. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे पुढचं आन्सरसुद्धा राईट करू शकता, पण फक्त इतकं आन्सर राईट केलं तरी सफिशियंट आहे या क्वेश्चनसाठी. सो ही वॉज ऑल्सो आस्क्ड टू विजिट every village and shift people to a safe place down the ghats without any delay. शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशमुखांना हे सुद्धा सांगितलं की विलेजमधले, गावामधले जे लोक आहेत त्यांना लवकरात लवकर तात्काळ सुरक्षित स्थळी शिफ्ट करा. महाराज further warned him that if does not take care of the rayat then the Mughals would take the people as prisoners. प्रिझनर्स म्हणजे कैदी. देन इट वुड बी सीन ॲज द देशमुख्स डुईंग. तुम्ही रयतेची काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल व लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी लागेल. जर मुघल सैनिकांनी येथील लोकांना कैद केले तर यास जबाबदार तुम्ही देशमुख असाल, असे वॉर्न केले. शिवाजी महाराज यांनी ताकीद दिली देशमुखांना. नेक्स्ट पाहूयात. What inspiration can future generations draw from the life of शिवाजी महाराज. काय क्वेश्चन आहे. शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील. चला तर मग आन्सर पाहूयात. फ्युचर जनरेशन्स कॅन ड्रॉ इन्स्पिरेशन फ्रॉम द वर्क ऑफ फाउंडिंग स्वराज अँड टर्निंग इट इन टू सुराज्य बाय शिवाजी महाराज ॲज अन आयडल. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य आणि त्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची त्यांची प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श देणारी राहील. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2, राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या स्वतःच्या शब्दात इथे आता आन्सर राईट करायचे आहे. तर क्वेश्चन आहे, व्हॉट वॉर्निंग डिड शिवाजी महाराज issue to his soldiers to avoid any loss to the rayat. काय क्वेश्चन आहे की रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना कोणती ताकीद दिली, काय वॉर्निंग दिली. चला आन्सर पाहूयात.
Shivaji Maharaj cared about his rayat and took every measure to prevent any loss to them. शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेची काळजी घेतली आणि त्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी सर्वतोपरी उपाययोजना केल्या. ही इश्यूड स्ट्रिक्ट वॉर्निंग्स टू हिज सोल्जर्स फॉर देअर सेफ्टी. रयतेच्या सुरक्षतेसाठी त्यांनी आपल्या सैन्याला सक्त ताकीद दिली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये रयतेचे नुकसान होता कामा नये. रयतेची सुरक्षा सर्वतोपरी महत्वाची. जनरली इन केस ऑफ अ वॉर, ड्युरिंग द सोईंग, ग्रोईंग, रिपेअरिंग पिरियड ऑफ क्रॉप्स, the movements of army interfered with the work of farmers, causing a huge loss to the farmers. Moreover, soldiers would cut off and take away the standing crops or would destroy them and rob the houses of the farmers. Shivaji Maharaj prohibited such actions, ensuring that his soldiers caused no harm to his rayat. Prohibited म्हणजे बंदी घालणे. सर्वसाधारणपणे जेव्हा युद्ध सुरू होते किंवा युद्ध सुरू झाल्यास आणि ते युद्ध जेव्हा पिकांच्या पेरणीच्या वेळी किंवा लागवडीच्या वेळी किंवा काढणीच्या वेळी होत असते तेव्हा सैन्याच्या हालचालीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. सैन्याच्या हालचालीमुळे शेतकऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण होऊन त्यांचे नुकसान होते. शिवाय सैनिक उभी पिके कापून घेऊन जात असत किंवा ती नष्ट करून शेतकऱ्यांचे घरं सुद्धा लुबाडून जात असत. शिवरायांनी आपल्या रयतेचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून या सगळ्या ॲक्शन्सला बंदी घातली होती. छत्रपती शिवाजी महाराज also wrote a letter in 1674 CE to his military officers regarding this. This shows how minutely, minute म्हणजे अगदी बारकाईने, how minutely he thought about the welfare of the rayat under his Swaraj. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांच्या या नुकसानी संदर्भात एक पत्र सुद्धा लिहिले होते. यावरून आपल्याला असे लक्षात येते की स्वराज्याच्या काळात रयतेच्या कल्याणाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी किती बारकाईने विचार केला. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हाऊ डू वी नो दॅट द रिलिजियस पॉलिसी ऑफ शिवाजी महाराज वॉज दॅट ऑफ टॉलरन्स. शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे कशावरून आपल्याला कळते. चला आन्सर पाहूया. The following things indicate that Shivaji Maharaj followed a tolerant religious policy. He continued the facilities that were given to the Muslim places of worship in the territories conquered by him. Territory म्हणजे प्रदेश, conquer म्हणजे विजय मिळवणे. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोयी सवलती शिवाजी महाराज तशाच चालू ठेवत असत. ही हॅड स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्टेड द सोल्जर्स नॉट टू हार्म मॉस्क. मॉस्क म्हणजे मशीद. शिवाजी महाराजांनी सैनिकांना ताकीद दिली होती की मोहिमेवर असताना मशिदीला हात लावू नये म्हणजे कोणत्याही प्रकारचे नुकसान मशिदीचे करू नये. If they came in possession of a copy of the Holy Quran, they should hand over the same to a Muslim. होली म्हणजे पवित्र आणि कुराण आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे मुसलमानांचा धर्मग्रंथ आहे. कुराणाची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात येत असे. He had loyal Muslims like सिद्धी इब्राहिम, सिद्धी हिलाल अँड दौलत खान इन सर्व्हिस. शिवरायांच्या स्वराज्यात सर्व जाती धर्माचे विश्वासू सेवक होते जसे की सिद्धी इब्राहिम, सिद्धी हिलाल अँड दौलत खान. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. एक्सप्लेन शिवाजी महाराज पॉलिसी रिगार्डिंग द आर्मी. लष्कराबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे काय धोरण होते ते आपल्याला स्पष्ट करायला सांगितलेले आहे. चला तर मग आन्सर पाहूयात. महाराज मेंटेन्ड अ स्ट्रिक्ट डिसिप्लिन इन द आर्मी. शिवरायांच्या लष्कराची शिस्त कडक होती. ही वॉज पर्टिक्युलर अबाउट पेइंग द सॅलरीज ऑफ द आर्मी इन टाईम. ही मेड अरेंजमेंट्स टू पे द सॅलरीज ऑफ सोल्जर्स इन कॅश. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सैनिकांना जहागिरी देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली होती. बरोबर.
मग हे जे वेतन रोख रकमेमध्ये केलं जात असे ते सुद्धा वेळच्या वेळी केलं जात असे. देअर वॉज अ स्ट्रिक्ट ऑर्डर to the army that any valuable collected during the campaigns in enemy territories were to be deposited with the government. आता इथे कॅम्पेन म्हणजे मोहीम, एनिमी म्हणजे शत्रू, टेरिटरी म्हणजे प्रदेश. काय दिलेलं आहे की एखाद्या शत्रू प्रदेशात म्हणजे शत्रूच्या प्रदेशातील मोहिमांदरम्यान जर कोणती व्हॅल्युएबल वस्तू सापडली तर ती सरकार जमा करण्याचा आदेश लष्कराला देण्यात आलेला होता. सोल्जर्स वर ऑनर्ड फॉर देअर ब्रेवरी इन अ कॅम्पेन. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मान सन्मान केला जात असे. ही लुक्ड आफ्टर द मेंटेनन्स ऑफ द फॅमिलीज ऑफ सोल्जर्स हू डाईड इन बॅटल. बॅटल म्हणजे युद्ध किंवा लढाई. लढाईत जे सैन्य मृत पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची तसेच जखमी सैनिकांची काळजी घेतली जात असे. ही टूक केअर ऑफ द वोंडेड सोल्जर्स. He treated well the enemy soldiers who had surrendered themselves or who had been captured. लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगली वागणूक दिली. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. गिव्ह वन वर्ड फॉर an important officer in the navy of स्वराज. स्वराज्याच्या नेव्हीमधील महत्वाचा अधिकारी कोण होता? दौलत खान. नेक्स्ट क्वेश्चन. अ तमिळ पोएट हू कंपोज्ड अ पोम ऑन शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी कोण होता? सुब्रमण्यम भारती. नेक्स्ट क्वेश्चन. ही क्रिएटेड ॲन इंडिपेंडेंट किंगडम इन बुंदेलखंड. आन्सर छत्रसाल. नेक्स्ट आहे क्वेश्चन. ही कंपोज्ड अ पोवाडा ऑन द ग्रेटनेस ऑफ शिवाजी महाराज. पोवाडाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारे कोण होते? महात्मा ज्योतिराव फुले. सो इथे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप लर्निंग. बाय बाय.